जय महाराष्ट्र, जय 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 पुणे पुणे. मंडळी. मी कासिम शेख आणि मी काय एजंट ब्रोकर नाही आहे. रिअल इस्टेटचा चॅनल आहे आणि हे आपले पटेल साहेब आहेत. आणि बघायला गेलं आज आपल्यासाठी इथं भरपूर अशी प्रॉपर्टीची माहिती आणलेली आहे. फक्त आपल्याला एकच काम करायचा, व्हिडिओ संपूर्ण बघायचा, माहिती घ्यायची. आता लाईव्ह जे आहे दिवसातून आपण 2 ते 3 वेळा आपण लाईव्ह करू राहिलेले, बरोबर ना? आणि लाईव्ह मध्ये डायरेक्टली तुमच्यासाठी हे मोठमोठे घर आणि जागा पण दाखवतो आपण, बरोबर ना शाहिद भाऊ? आणि आज त्याच घराबद्दल आपण एक चर्चा करणार आहे. तो घर कुठं आहे आणि आपल्याकडं 2 रूट आहे. एक पुणे नगर रोड आहे आणि एक आहे दुसरा जो रूट अवेलेबल आहे आपल्याकडं, तो पुणे सोलापूर रूट आहे. ह्या रूट वरती आपल्यासाठी इन्व्हेस्टमेंटसाठी आहे. पण सध्याला आपण जे आपण बोलणार आहे, जी चर्चा करणार आहे, तर शाहिद भाऊ काय करतात बोला. कुठल्या रूट बद्दल सांगतात तुम्ही? सांगा मला. सगळ्यात फास्ट डेव्हलपमेंट वाला रूट, जिथे 1 रुपया टाकला की 10 रुपये होणार, असा जो रूट आहे तो आज पुण्याचा पुणे नगर रोड हा रूट आहे. कारण की ह्या रोडवर 3 MIDC, पहिले तर सणसवाडी MIDC, दुसरी कोंडापुरी MIDC, तिसरी जी आहे सर्वात मोठी MIDC रांजणगाव MIDC, रांजणगाव एमआयडीसी पण आहे का? यासारख्या मोठ्या मोठ्या MIDC भारतातील आणि भारताच्या बाहेरील मोठ्या मोठ्या कंपन्या ह्या MIDC मध्ये आहेत. हा, मी हे ऐकलं की तिकडं जे आहे 50,000पेक्षा जास्त स्टाफ आहे तिकडं. 50,000पेक्षा जास्त स्टाफ नाही, कंपनी आहेत. कंपन्या आहे? अरे बापरे, मला असं तिन्ही वाटतं staff. MIDC मध्ये कमीत कमी 5,000पेक्षा जास्त कंपन्या आहेत हा. मोठ्या. आणि तिथे काम करणारे वर्कर जे आहेत ते कमीत कमी 10 लाखापेक्षा जास्त वर्कर या MIDC परिसरामध्ये काम करत आहेत. आणि ह्या परिसरामध्ये आज तुमच्यासाठी ऑफर आलेली आहे की फक्त 4 लाख रुपये गुंठाची जागा तुम्ही आज स्वतःच्या नावावर करून घेऊ शकता. सातबारा घेऊ शकता, लाईट, पाणी, रस्ता या सर्व सुविधा, ड्रेनेज लाईन, परत तो जागेचा ताबा, तुमच्या नावाची एक प्लेट, 4 खांब लावून तुम्हाला तुमच्या जागेला भेटणार आहे. आणि पुणे नगर रोडवर हायवे पासून फक्त 1 किलोमीटर अंतरावर 5 लाख रुपये गुंठा आहे. 3 किलोमीटर अंतरावर 4 लाख रुपये गुंठा आहे. आणि या प्लॉट जी जागा आहे, जी जमीन आहे, त्यामध्ये आम्ही तुम्हाला जे देणार आहोत ते सामायिक मध्ये सातबारा, लाईट, पाणी, रस्ता, आणि शाहिद भाऊ हे जे आहे, तर हे 5 किलोमीटर किती 5 लाख बोलले का तुम्ही? 5 लाख रुपये गुंठा, 5 लाख रुपये गुंठा, बरोबर. आणि 3 किलोमीटरवर 4 लाख रुपये गुंठा. त्यामध्ये ओके. तुम्हाला ऑफर अशी आहे की ओके. त्या 4 लाखामध्ये तुम्ही फक्त 1 लाख रुपये डाऊन पेमेंट करून हा. जागा नावावर करून घेऊ शकता. 1 लाख रुपये डाऊन पेमेंट करून? Down कसं काय हो? ही जागा कुठं आली? 10 किलोमीटर आहे का हायवे पासून? नाही हा. कासिमभाई, ही फक्त 3 किलोमीटर, हा, पुणे नगर रोड हायवे पासून फक्त 3 किलोमीटरवर 4 लाख रुपये गुंठा. बिलकुल. आणि प्लॉट पूर्ण डेव्हलप आहे. जागेला खांब लावलेले आहेत, खांब पण रस्ता- दिलेले रस्ता म्हणजे दिलेला आहे, हम्म. ड्रेनेज लाईन दिलेली आहे. हम्म. आणि प्लॉटला नंबरिंग केलेली आहे. ओके. जो प्लॉट तुम्ही घेणार आणि बुक करणार आहे त्या प्लॉट तुमचं नाव लिहिलं जाणार आहे. ओके. जागेचा ताबा तुम्हाला भेटणार आहे. आणि सर्वात गोष्ट म्हणजे ह्याच्या EMI वर कुठल्याही प्रकारचं तुम्हाला व्याज लागणार नाही. व्याज पण लागणार नाही. 0% व्याज ओके. फक्त 1 लाख रुपये डाऊन पेमेंट. डाऊन पेमेंट, आज बरोबर. तुम्ही पुणे नगर रोड शिक्रापूर मध्ये तुमच्या स्वतःचा मिनी रो हाऊस, बंगलो, इंडिपेंडन्स हाऊस किंवा 1 BHK 2 BHK रो हाऊस तुम्ही 100% तिथं बनवू शकता. तुम्हाला सातबारा भेटणार आहे, लाईट मीटर भेटणार आहे. बिलकुल बिलकुल त्यामुळे कंस्ट्रक्शन करण्यासाठी तुम्हाला हा. कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम्स येणार नाही. बिलकुल 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 चालेल ना मंडळी. आज ऑफिस मध्ये आपण बसलेले, काही गेस्ट पण आलेले आपल्या बरोबर, त्यामुळं थोडस बॅकग्राऊंड वाईज आता तुम्हाला सांगता सांगता ते हा. ऐकत आहेत. हा, त्यांचे काही प्रश्न आहेत, त्यांची पण भरपूर चर्चा प्रश्न चालू आहे. असतात. आम्ही जेव्हा व्हिडिओ मध्ये बोलत असतो तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये, मनामध्ये भरपूर प्रश्न उद्भवतात. बिलकुल. की आम्ही हा प्रश्न केला, ह्याचं उत्तर काय असेल, तर काळजी करू नका. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर दिलेला आहे, हा. त्या नंबरवर कॉल करा. तुमचे काही क्वेरीज असतील, काही प्रॉब्लेम्स असतील, आणि ते सगळ्या problems आम्हाला जागेचं सांगा. सगळ्या जागेचं डिटेल पण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलं आहे. लोकेशन लोकेशन सुद्धा. ओके. डिटेल्स दिलेले आहे. हा.
आणि आम्ही असं करत नाही की जागा आहे 8 लाखाची हा आणि आम्ही तुम्हाला 4 लाखामध्ये देतो, असं काही प्रकार नाही. किंवा बिलकुल. 2 लाखाची आहे 4 लाखामध्ये हा देतो. जो मार्केट रेट आहे, जो तिथं रेट चाललेला आहे, त्या रेट मध्येच बिलकुल. सोप्या EMI मध्ये कमी डाऊन पेमेंट मध्ये ही जागा तुमच्या नावावर करून देणार आहे. बिलकुल. आणि मंडळी, पुणे सोलापूर रोड हे विसरू नका. पुणे सोलापूर रोडचा आपण व्हिडिओ बनवला होता. भरपूर असे व्हिडिओ झालेले. बरं, तुम्हाला एनए प्लॉट पाहिजे असेल तर 8 लाख रुपयाचा पण एनए प्लॉट आहे. त्यानंतर 16 लाखाचा सुद्धा एनए प्लॉट आहे. आर झोन प्लॉट पाहिजे असेल तर आर झोन प्लॉट सुद्धा तुम्हाला भेटणार आहे फक्त 6 लाखामध्ये. पण ते सगळं नको आपल्याला अजून कमी रेट मध्ये पाहिजे. मग ऍग्रिकल्चरच घ्यावं लागेल. ऍग्रिकल्चरच प्लॉट. आणि ते प्लॉट जे आहे फक्त आपल्यासाठी किंमत लावलेली आहे फक्त 4,50,000. पण रजिस्ट्री आपण करतो म्हणजे 7/12 खरेदी खत संमती पत्र हे सगळं पाहिजे असेल आपल्याला तर 30,000 रुपये वरती द्यायला लागणार आहे. म्हणजे 4 लाख किती 80,000. मग तिथं अजून एक प्लॉट आहे 5,50,000. तिकडे पण आपण 30,000 रुपये इन्व्हेस्ट करू. तर इन्व्हेस्ट म्हणजे खरेदी खत 7/12 साठी आणि टोटल त्याची कॉस्ट काय झाली 5,80,000 अशी प्राइस झालेली आहे त्या प्लॉटची. पण मंडळी, आता आपल्याला काय वाटतं माहितीये का, यवतला कशाला इन्व्हेस्ट करावे. बरेचशे लोकांबरोबर आम्ही शाळेत बाजूला पण कॉल येतात, मला पण कॉल येतात, मी पण लोकांबरोबर बोलत असतो. आणि लोक काय बोलतात माहितीये का, अरे बाबा एवढे लांब कशाला जायचं. आज तुम्हाला पुणे रेल्वे स्टेशन पासून 43 किलोमीटर लांब वाटतं. काळाची गरज आहे. काळाची गरज आहे. पण मला हे सांगा, तुम्ही पुण्यामध्ये कुठं पण जावा 40 लाख 60 लाख तुम्ही इन्व्हेस्ट करणार आहे तर तुम्हाला काय भेटणार आहे. एक 2 व्हीलरची पार्किंग का तुमच्यासाठी एक 600-700 स्क्वेअर फीटची जागेवरती बांधलेले घर जो कंजेक्शन असणार आहे. खाली 2 BHK दिले का नाही माहित नाही, 1 BHK असणार आहे. सर्वात मोठी गोष्ट, हा ते घर तुमच्या नावावर होणार आहे का, ते त्याचा महत्वाचं. सातबारा तुमच्या नावावर येणार आहे का, बिलकुल. तुम्हाला त्याचं बँक लोन भेटणार आहे का, हा 0% व्याज भेटणार आहे का, हा या सर्व गोष्टीचा विचार करून मगच तुम्ही पुण्यामध्ये घर घ्यायचा विचार करा. मंडळी, बरेचसे लोकांना आमचे असे बसलेले हे व्हिडिओ चालत नाही. तर त्या लोकांना मी सांगणार आहे की तुम्हाला सत्य दाखवतो, आम्ही सत्य सांगतो. सत्य काय आहे त्या गोष्टी आम्ही सांगत असतो. माझ्या काळजामध्ये जे आहे ना आज, हे अशा गोष्टी आहे की पुणे सोडलं पाहिजे, थोडस पुण्यापासून लांब जायला पाहिजे. कारण की का जायला गरज का नाही, बस सेवा तिथवर चालू झालेली आहे. हा पुणे महानगरपालिकेच्या बसेस सेवा जर तिथवर येऊ शकतात तर आपण तिथवर का जाऊ शकत नाही. बिलकुल. ही तर चुकी करतो आपण सगळ्यात मोठी. जिथे पहिले गव्हर्नमेंट तिथवर पोहोचू शकतं तर आपण सारखे सामान्य लोक तिथं का पोहोचू शकत नाही. तिथं फक्त बिल्डर, मोठे मोठे लोक, श्रीमंत लोकच का पोहोचतात. हे लक्षामध्ये ठेवा. हे बरोबर आहे यांचं. हे जे बोलतात ना हे खरं बोलतात. बघा, बस सेवा आहे, PMT ची सेवा आहे. तिथं काय शाळा आहे, ते पण इंग्लिश मीडियम, इंटरनॅशनल कॉलेज पण आहे तिथं. रेल्वे बरोबर ना? स्टेशन आहे, रेल्वे स्टेशन आहे, नगर रोडला बस सेवा आहे, MIDC आहे, बेस्टी चालू आहे, मोठमोठे मॉल आहे. ट्रान्सपोर्टेशनचा काही प्रॉब्लेम नाहीये. अहो मोठमोठे मॉल आहे. अहो काय नाही तिथं, बोला हॉस्पिटल आहे मोठमोठे, सगळं काही तिथं आहे. पण आपल्याला काय झालं माहिती का, जवळच पाहिजे, जवळच पाहिजे, नाही भेटणार. झोपडपट्टीमध्येच पाहिजे, नाही आपल्याला भेटणार. गर्दीच पाहिजे, आपल्याला गर्दीमध्येच पाहिजे. आणि मग नंतर बोलतात की हे आजार आला, तो आजार आला, डेंग्यू झाला, चिकनगुनिया झाला, करोना आला. अहो मंडळी, कुठपर्यंत आपला स्वतःचा पैसा, वेळ, टाइम खर्च आज करणार काझीबाई, आहे? मी पेपरला बातमी वाचली की पुण्यातील लोक जागा घेण्यासाठी भरपूर उत्साह दाखवतात. कारण की कोरोनाने त्यांना दाखवून दिलंय की मोकळी जागा असणे किती गरजेचं आहे, आपल्याला अंगण असणे किती गरजेचं आहे. ह्या गोष्टीमुळे आता भरपूर लोक, जे फक्त महाराष्ट्राचीच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरची लोक सुद्धा येऊन पुण्याच्या बाजूला आपली जागा घेऊन राहिलेले आहेत. पण आपण महाराष्ट्राचे आणि आपले पुण्याचे लोक म्हणतात जवळच पाहिजे म्हणून लांबचे प्लॉट पण, हायवेच्या जवळचे प्लॉट संपून जातात आणि आपण शोधत फिरतो माग लांब. पण आपल्याला आता बघा एक लोहगाव मध्ये घर आलं, त्याचं आपण लाईव्ह
काही दाखवलं बरं, मला असं वाटतं की क्लिअर नाही आला असं व्हिडिओ, आणि आतमधला पण सीन नाही दाखवला. तो 1000 स्क्वेअर फीटचा प्लॉट आहे, बरोबर ना? 1000 स्क्वेअर फीटचा प्लॉट आहे, आणि बांधकाम किती असणार आहे शाहिद भाऊ? 800. 800 स्क्वेअर फीटचा बांधकाम आहे. आता तिकडे लोन कुठल्या पण बँकेचा होऊ शकतो असं ओनरने सांगितलेलं आहे. पण त्याचे नाही, त्याचे 40 लाख. नॅशनलाइज इंटरनॅशनल बँक लोन करणार नाही. हा बघा, आणि त्याचे 40 लाख ओनर बोलतात. बघा, 800 स्क्वेअर फीटचं बांधकाम आहे, आता तसा जर 1000 विचार स्क्वेअर केला फीट जागा. तर 10-15 वर्षाआधी हाच प्लॉट मला वाटतं 5 लाखामध्ये किंवा 4 लाखामध्ये घेतला असावा. बरोबर ना, बरोबर ना. मंडळी बघा, अजून आपल्याकडं 10 गुंठे, डायरेक्टली 10 गुंठ्याचा आपण प्लॉट मोजूद आहे. केडगाव रेल्वे स्टेशन पासून अगदी 1.5 किलोमीटर आणि गावाच्या हद्दीमध्ये असलेला हा प्लॉट आहे. पारधी गाव आहे, बरोबर ना? बोरी पार्टी बोरी पारधी गाव केडगाव रेल्वे पासून 1 किलोमीटर. बाजूला एकदम. आता तिकडे जे आहे ना, टोटल 30 गुंठे विकायचे, पण आपल्याला कसं सेपरेट 7-12 तेच पाहिजे. गुंठ्यात एवढं बजेट जास्त लोकांचं नसणार नाही आहे. नाही. त्यामुळे आम्ही 10-10 गुंठे करून सेपरेट 7-12 तुम्हाला करून देणार हा. आहे. आणि 10 गुंठ्याची प्राइस सांगा हो. 3 लाख रुपये गुंठा, 10 गुंठ्याचे 30 लाख रुपये. थोडे निगोशिएबल होईल कॅश मध्ये असेल तुमचं पेमेंट तर. पण जर तुम्हाला वेळ हवा असेल तर याच्यामध्ये काही कमी होणार नाही. 10 गुंठे घ्यायचे असेल 10 घ्या, 20 घ्यायचे असतील 20 घ्या, नाही तर 30 गुंठे जर आणि घ्यायचे हा असतील जो सौदा असणार आहे मंडळी, हे सुलभ हप्त्याचा सौदा नाहीये, हे कॅश वाला सौदा असणार आहे, 10 गुंठ्याचा. हे जे आलेलं आहे, तर हे जबरदस्त इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे. मी तुम्हाला इथूनच सांगतो, लिहून घ्या, रेकॉर्ड करून घ्या. 1 वर्षामध्ये ह्या प्लॉटचे रेट वाढणार आहे, 100% वाढणार आहे, कमी होणार नाहीये. तुम्ही केव्हा बघितलं की जागेचे भाव कमी झाले? अहो, सोन्याचा डोंगर भेटू हा, शकतो. पेपर नाही होत, ही गोष्ट खरी आहे, पण भाव काही कमी होत नाही. पेपर कसे काय होत नाही? अहो, 10 गुंठ्याचा 7-12 आपण सेपरेट करून देऊ राहिलेले, नाही, डायरेक्ट 10 पुण्यामध्ये- गुंठे. हा, पुण्यामध्ये पुण्यामधली गोष्ट वेगळी आहे राव. हे तुम्ही बरोबर बोलतात की पुण्यामध्ये पेपर होत नाही, कारण की इकडे वेगळा कानून लागू होतो आणि त्या साईडला वेगळा कानून लागू होतो. आणि ऍग्रिकल्चर जागा आहे, ऍग्रिकल्चर प्लॉट आहे. एनए पण आहे, एग्रीकल्चर आहे, हा. मार्झोन आहे. हम्म. तुमची जी इच्छा असेल, जिथं तुम्हाला घ्यायचं असेल लवकरात लवकर घ्या, उशीर करू नका. संधी सारख्या येत नाही, संध्या निघून जातात आणि जागाही निघून जाणार आहे. नेक्स्ट प्लॉट हा, नेक्स्ट प्लॉट बघा, आहे आपल्याकडे पण आहे अजून एक चालू होतोय हा, नवीन, चालू पण होणार त्याचा आहे नवीन. भाव 5.5-6 लाख रुपये असणार. हा, असं असणार आहे. आणि ते असणार आहे कुठं? सणसवाडी सणसवाडी शिक्रापूर मध्ये नेक्स्ट याच प्लॉट परिसरामध्ये. यांनी. मी म्हंटल की चला नेक्स्ट प्लॉट बद्दल पण एवढे की तो प्लॉट पण इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबाने चांगले. आज आपल्याला त्या साईडला काही दिसत नाही, शेती दिसती, जागा मोकळी दिसती, पण आपल्या डोक्यावर 15 वर्ष मागे जाऊन विचार विचार करा, करा. आपल्या आजूबाजूला काय होतं आणि काय झालंय. हा, आपण पुण्यापासून किती लांब होतो, आज काय आपण झालंय. नाही तसंच आज आपण शाळेत लाईव्ह केलं ना आपण तो लवगावचे करतो, तिकडे काय होतं तुम्ही सांगा? अहो तिथं तर जनावर पण जात नसेल, हा, एवढं ती जंगल. जागा होती. पण आज तिथं गेलं तर मोठी वस्ती झालेली, एकदम जबरदस्त. म्हणून तिकडून जजमेंट लावा, डोळे उघडा. पुण्यामध्ये 40 लाख 50 लाख टाकण्या बेहतर इथं तुम्ही इन्व्हेस्ट करा. फायदा तुमच्याकडंच येणार आहे. फायद्याकडे जायची गरज नाही आपल्याला, फायदा यायला पाहिजे आपल्याकडं, स्वतः झेप घ्यायला पाहिजे. आपण फायद्याकडे पळत पळत सुटतो, आपण ते सोडून टाका. चला, हे व्हिडिओ कसे वाटले, माहिती कशी वाटली, आणि तुम्ही मला कुठल्या गावातून, कुठल्या शहरातून, कुठल्या जिल्ह्यातून, भारतातून, कुठून किंवा परदेशातून बघत असाल तर खाली कमेंट बॉक्स मध्ये मेसेज करा. आणि त्याच कमेंटच्या बॉक्सच्या बाजूला चॅनल सबस्क्राईबचा बटन आहे, बेल घंटीचा पण बटन आहे, आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर पण आहे. नंबर पण आहे. तर डायरेक्टली संपर्क करा. भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल वरती. मी कासिम शेख आणि हे पटेल साहेब, पण आम्ही एजंट ब्रोकर नाहीये मंडळी. तुमचे डायरेक्टली सहकारी. तुमचे सहकारी, तुमचे मित्र, तुमचे बंधू. जय महाराष्ट्र महाराष्ट्र आणि जय जय पुणे.